मी जास्त वेळ घेणार नाही, पण काही म्हणजे जे कामाचे मुद्दे आहेत ते आपल्या समोर म्हणजे बोलायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे याचा तुम्हाला पण म्हणजे लाभ होईल. आपण प्रत्येकाची म्हणजे इच्छा असते, काय असते, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यांची आपली इच्छा असते की म्हणजे माझं आरोग्य जे आहे ते उत्तम राहिला पाहिजे, म्हणजे आपली जे हेल्थ आहे ते ऑप्टिमम राहिला पाहिजे. तर ऑप्टिमम हेल्थ म्हणजे आपल्याला ठेवण्यासाठी काय काय जे गरजेचे आहे मी त्याच्याबद्दल बोलतो. 5 गोष्टी आहेत ज्याचं आपण दररोज म्हणजे आपल्या रुटीनमध्ये जर पालन केले तर आपण आपलं जे आहे हेल्थ जे आहे ते उत्तम ठेवू शकतो. याच्यामध्ये सर्व म्हणजे पहिली गोष्टी आहे ते आहे सकस आहार किंवा म्हणजे न्यूट्रिशनियस फूड ज्याला आपण म्हणतात. जर आपण म्हणजे आपल्या जी डाईट आहे डाईटवर म्हणजे लक्ष ठेवले तर बाकीचे म्हणजे आजार होण्याची शक्यता कमी असते. आपला जे आहार आहे या आहार म्हणजे याच्यामध्ये काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे हे आपल्याला माहीत होणे गरजेचे आहे. आपलं जे आहार आहे याच्यामध्ये जे 3 मुख्य म्हणजे हे असते त्याचे विभागलेले म्हणजे पहिलं तर प्रोटीन आहे, दुसरं कार्बोहायड्रेट आहे आणि तिसरं जे आहे फॅट आहे. आणि याच्यासोबतच आपल्याला काही मिनरल्स आणि विटॅमिन्सची पण गरज पडते. तर आपलं जे आहार असायला पाहिजे ते हाय प्रोटीन लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट. पण आता आपण सध्या काय करत आहे, आपण हाय कार्बोहायड्रेट हाय फॅट आणि लो प्रोटीन घेत आहे. तर याच्यामुळे बहुतेक म्हणजे आजारासाठी हे होण्याची शक्यता असते याच्यामुळे. तर आपण कधीही जेवण करताना किंवा आपल्या दररोजचं रुटीन जे आहे त्याच्यामध्ये हे विचार करायला पाहिजे की आपण म्हणजे प्रोटीनयुक्त आहार घेत आहे का नाही, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे का, याच्यामध्ये फॅट जास्त आहे का. कारण काय आहे, भरते जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे जे आपल्या जीवनशैलीचे आपल्या रुटीनमध्ये आपल्याला उद्भवणारे आजार आहे त्याच्यामध्ये आहे ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचे जरा त्रास आहे, कॅन्सर आहे, शुगर आहे. हे सगळे आजार जे आहे हे आपल्या इम्बॅलन्समुळे होते. दुसरी गोष्ट जी आहे, दुसरं जे महत्त्वाची आहे रेग्युलर एक्सरसाइज. आपल्याला दररोज काही ना काहीतरी एक 40 मिनिट्स जे आहे एक्सरसाइज करायला पाहिजे. कोणत्याही फॉर्ममध्ये वॉकिंग करा, तुम्ही जॉगिंग करा, योगा करा, काही ना काही जिमला जा, काही ना काहीतरी म्हणजे करायला पाहिजे. पण 40 मिनिट्स जे आहे आपण दररोज जे आहे व्यायाम करायला पाहिजे. कारण कसं होते आपल्या बॉडीमध्ये नाही तर सगळी स्टिफनेस होऊन जाते. आपण कोणतीही म्हणजे जर वस्तू वापरली नाही खूप दिवसासाठी तर त्याच्यामध्ये काय होते, रस्टिंग होते, त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येत नाही, ते ऑप्टिमम म्हणजे काम करू शकत नाही. तसंच आपल्या बॉडीचे जे आहे प्रत्येक म्हणजे मेंदूपासून तर खाल पायापर्यंत प्रत्येक आपल्याला ऑर्गनचं म्हणजे ते ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी जर आपण दररोज व्यायाम केले तर आपल्याला म्हणजे ते खूप चांगलं राहते. त्याच्यामुळे आपले जॉईंट जे आहे ते म्हणजे लुब्रिकेटेड राहते, फ्लेक्सिबल राहते, बाकी स्टिफनेस वगैरे राहत नाही, बॅकएक वगैरेचा प्रॉब्लेम होत नाही. बाकी जे आपले डेली वॉकिंग केल्यामुळे आपल्याला म्हणजे जे ओबेसिटीचं जे प्रमाण आहे ते कमी होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते. तर आपल्या दररोजचे जे रुटीनमध्ये आपण व्यायामाला पण तितकं महत्त्व द्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे ते साऊंड स्लीप. आपण आता सगळे विद्यार्थी आहे आपल्याला आणि बाकी सर्व लोक काय करतात, मिनिमम जे आपल्याला ऑप्टिमम जे झोपेची जी गरज आहे कमीत कमी म्हणजे 6 to 7 आवर्स म्हणजे मिनिमम जे आहे आपल्याला गाढ झोप पाहिजे. आपण काय केलं आहे आता सगळं म्हणजे जी जीवनशैली आपली सगळ्यांची बदललेली आहे. आपण की अभ्यासासाठी रात्री म्हणजे खूप जागरण करतात, ड्युटी करणारे लोक रात्र म्हणजे नाईट शिफ्ट वगैरे करतात. त्याच्यामुळे काय होते ते जी शेड्यूल आहे सर्कॅडियन रिदम म्हणतात ते आपल्याला सगळं चेंज होऊन जाते. जर आपण रात्री जागरण जास्त केले तर दिवसात मग आपण ॲक्टिव्ह राहू शकत नाही. तर आपल्याला जसं म्हणजे कोणत्याही मशीनला आपण म्हणजे काम करण्यासाठी लावले तर एक काहीतरी तास असते तिथं काम केल्यानंतर ते गरम होऊन जाते, काम म्हणजे व्यवस्थित करत नाही. तसंच आपल्या बॉडीला पण म्हणजे खूप झोपेची जी आहे गरज असते. तर साऊंड स्लीप खूप महत्त्वाची आहे. तसेच जे आहे चौथी गोष्ट जी आहे पर्सनल हायजीन आहे आणि आपलं आजूबाजूची स्वच्छता आहे. हायजीन पण खूप महत्त्वाचं आहे. जर आपण स्वतः जे आहे आपलं हे करण्यासाठी काय करतात, आपण सगळं म्हणजे नेल्स वगैरे कट करतात, हेअर्स म्हणजे बरोबर व्यवस्थित हे करतात, दररोज अंघोळ घेतात, हे सगळं काम काय कशासाठी करतात, आपण आपली म्हणजे पर्सनल हायजीन. तर पर्सनल हायजीन सोबत आपण आपल्या घराचं म्हणजे जे आहे ते पण सगळं स्वच्छ साफ ठेवायला पाहिजे. आजूबाजूच्या परिसर जे आहे ते पण सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे.
कारण बहुतेक आजार जे आहे ते कम्युनिकेबल डिसीज हे सगळं अस्वच्छतेमुळे म्हणजे होतात. आणि आता जसं म्हणजे बाकीचे काही वेक्टर बॉर्न डिसीज आहे, मलेरिया आहे, डेंगी आहे, हे सगळं कशामुळे होतं, किंवा जे इन्फेक्शन डिसीज आहे, हेपॅटायटिस आहे, टायफॉईड वगैरे आहे, हे सगळं अस्वच्छतेमुळे होते. तर आपण हे जे डिसीजेस आहे ह्याला म्हणजे रोकथाम करण्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे याच्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. स्वतः म्हणजे स्वच्छ साफ राहिलं पाहिजे, आपलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपलं परिसर जे आहे स्वच्छ ठेवायला पाहिजे. ही चौथी गोष्ट आहे. याच्यासोबत काय आहे, पाचवी गोष्ट जी आहे, आपलं जे आहे ॲटिट्यूड जे आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे आपली सोच आहे सकारात्मक सोच असायला पाहिजे. कारण आता हे जीवन जे झालेलं आहे, प्रत्येक घरामध्ये कोणाला ना कोणाला काही ना काहीतरी आजार आहे. जसं म्हणजे BP आहे, शुगर आहे, हृदयविकाराचे आजार आहे, कॅन्सर आहे, हे सगळं. तर याच्यामुळे लोक काय होऊन जातात, डिप्रेशनमध्ये जातात. काय म्हणजे आता आम्हाला शुगर झालं की आमचं आयुष्य संपलं, आता काय आता शुगर आहे, काय कॅन्सर झालं. तर हे सगळं जे आहे आपले म्हणजे मनाची स्थितीवर सगळं अवलंबून असते. जर आपण आपल्या पॉझिटिव्हिटी ठेवले, सकारात्मक आपण म्हणजे आपले विचार ठेवले, तर आपण म्हणजे याच्यामधून पण म्हणजे बाहेर निघू शकतात. तर हे जे काही गोष्टी आहे जे आपण दररोज जीवनामध्ये याचं पालन केले तर आपण आपलं जे आहे आरोग्य जे आहे आपल्याला उत्तम ठेवता येते. तर याच्यासाठी सगळ्यांनी म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. आता आजचं जे शिबिर आपण ठेवले याच्यामध्ये त्याच्यासाठी पण एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणजे सगळे विद्यार्थी आहे, तर आता सगळे म्हणजे पूर्ण भारतामध्ये पंतप्रधान TB मुक्त भारत अभियान चालू आहे. याचा मेन उद्देश काय आहे की आपल्याला पूर्ण भारतामधून TBचे जे आहे क्षयरोग जे आहे त्याला आपल्याला उच्चाटन करायचं आहे, त्याला एलिमिनेट करायचं आहे. याच्यापूर्वी आपण म्हणजे काही आजार आहे त्यांचं आपण एलिमिनेशन केले, त्यांना इरॅडिकेशन केलेलं आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पोलिओ आपण इरॅडिकेट केलेलं आहे. याच्या अगोदर स्मॉल पॉक्स आहे त्याचं आपण इरॅडिकेट केलेलं आहे. न्यूट्रल जॉन्डिस आहे. तसंच आता आपल्याला गोवर आणि आता TBचा. तर याच्यासाठी जे आहे आपल्याला TB जे आहे हे संसर्गजन्य आजार आहे, एकापासून दुसऱ्याला लागणारा आजार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला त्रास होत आहे एलिमिनेट करण्यासाठी. तर याच्यासाठी काही गोष्टी आहे आपल्याला स्क्रीनिंग करण्यासाठी. म्हणजे कोणालाही 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर त्यांनी TBसाठी आपली म्हणजे तपासणी करून घ्यायला पाहिजे. तपासणी खूप सोपं असते. दुसरं, वजन कमी होत आहे, जेवण जात नाही, किंवा कुणाला मानेला गाठ वगैरे येत आहे, खोकल्यामध्ये म्हणजे बेडका येत आहे, बेडक्यासोबत रक्त येत आहे, हे सगळे जे लक्षण आहे TBचे लक्षण आहे. तर कोणाला असेल तर त्यांनी याच्यासाठी घाबरून जायचं नाही. आपण अगोदर त्याची तपासणी करून घ्यायची. तपासणीमध्ये जर निदान झालं तर याचा उपचार जे आहे सरकारकडून टोटली मोफत उपचार आहेत. तर त्याच्यासाठी काही नाही. आणि याची तपासणी पण खूप सोपी आहे. एक तर आपल्याला म्हणजे बेडक्याची तपासणी करून घ्यावं लागते, आणि दुसरं जे आहे एक्सरेची. एक्सरे, बेडक्याची तपासणी, CPNAT टेस्ट, हे सगळं सरकारकडून मोफत आहे. आणि आपण आज पण तुमच्या सगळ्यांचं एक्सरे करून घ्या. असं नाही की कोणी सिम्टमॅटिक असले, कोणाला खोकला असेल, ताप असेल तरच म्हणजे TB आहे. कोणाला असिम्टमॅटिक असल्यावर पण म्हणजे TB राहण्याची शक्यता असते. मागच्या 1 वर्षापासून जे आम्ही तपासणी केली याच्यामध्ये असं खूपदा झालेलं आहे की ज्यांना काही सिम्टम्स नाही पण आपल्याला एक्सरेमध्ये TB निघून आलेला आहे. तर त्याच्यासाठी आज आपण हे स्क्रीनिंगचा पण कॅम्प ठेवलेला आहे. इथे एक्सरे मशीन पण आपण उपलब्ध केलेली आहे. तर सर्वांनी म्हणजे त्याचा लाभ घ्यावा आणि एक्सरे करून घ्या. आणि याच्या सोबत आपल्या घरी कुणी म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा वगैरे जे घरचे बाकीचे लोक आहे त्यांना पण असं काही लक्षण दिसून येत आहे तर त्यांची पण आपल्याला तपासणी करून घ्यायची आहे. TBबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज असते की TB म्हणजे हे काय देवीचा प्रकोप आहे, याला सोशल स्टिग्मा आहे. TB म्हटलं नाव ऐकले की सगळेजण 2 म्हणजे पावलं पुढं मागे जातात. डॉक्टरना पण सांगण्यासाठी म्हणजे हे करतात, डॉक्टरकडे जाण्यासाठी म्हणजे उशिरा करतात, ज्याच्यामुळे ते खूप म्हणजे वाढून जाते. तर हे काही सोशल स्टिग्मा ठेवायचं नाही. TB जे आहे हे जंतूमुळे होणारा आजार आहे. TBचे जंतू ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनाच म्हणजे TB होण्याची शक्यता असते. TBचे जंतू कधी हे बघत नाही की कोणी अमीर आहे का कोणी गरीब आहे, कोणी लठ आहे का कोणी पांढरा आहे, कोणी काळा आहे की कोणी गोरा आहे, हे कधीच बघत नाही. TBचे जंतू फक्त हे बघतात की प्रतिकारशक्ती कोणाची कमी आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनाच म्हणजे TBचा आजार होण्याची शक्यता असते. तर हे जे लोकांमध्ये जे गैरसमज आहे हे गैरसमज पण आपण म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न करावा. आणि आपापला घर, आपला फॅमिली, आपला परिसर जे आहे याच्यामधून सगळ्यांना काही असं सिम्पटम असेल तर त्याची स्क्रीन करून लवकर निदान, लवकर उपचार म्हणजे करून घेतलेला म्हणजे बरं राहणार. मी याच्यासाठी सगळ्यांना
आवाहन करतो या कार्यक्रमामध्ये म्हणजे टीबी मुक्त भारत अभियानामध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट घ्यावं आणि आपल्या म्हणजे घरापासून आपल्या मोहल्ल्यापासून आपल्या शहरामधून क्षयरोग मुक्त करण्यासाठी मदत करावी. आणि आजचे हे जे शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे ॲक्टिव्हली सहभाग घ्यावा, आपापली आपली तपासणी करून घ्यावा. आणि शेवटी मी म्हणजे केंद्रे मॅडमचा पण म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आजचं म्हणजे आरोग्य शिबिर इथं आयोजित करण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी कसं सांगितलेलं आहे की आपलं आरोग्य आपल्याला